शांभवी 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 अगं शांभवी शांभवी अरे देवा शांभवी दी बाई आजी, मी अडवलं माझ्या दिला. मीच तिला बाई आजींची शपथ घातली होती, हे सगळं कोणाला सांगू नकोस. तो आमच्या आईला मारून टाकेल असं वाटलं मला, म्हणून याची भीती होती मला, म्हणून मी नाही सांगितलं. वा, एक खोटं लपवायला दुसरं खोटं. नाही नाही छवी, तुमच्यासाठी हे खोटं असेल, पण आमच्यासाठी आमच्या आईच्या जीवाचा प्रश्न होता हो. लहानपणापासून आम्हा दोघी बहिणींना आईने एकटीनेच वाढवले. खूप कावड कष्ट केलेत आयुष्यभर आईने. आमचे वडीलही खूप लवकर गेले, त्यामुळे मी, कामिनी आणि आई आम्ही तिघीच होतो एकमेकींसाठी. या घरात मी लग्न करून आले ते काही पैशांसाठी नाही. इथे येऊन मला वाटलं होतं घरच्या सगळ्या माणसांचं खूप प्रेम मिळेल, नवीन नाती जोडली जातील. बाई आजींसारखी गोड आजी मिळेल, जिचं प्रेम माझ्या बरोबर आयुष्यभर कायम राहील. पण नाही, काही गोष्टी आपल्या नशिबातच नसतात. इथे राहून आता काही उपयोग नाहीये. आज राजनाथला पैसे दिले असते तर तो आपल्या आईला सोडणार होता. पण आता सगळंच बिघडलंय. आता आपल्या आईला कसं वाचवायचं कामिनी? अनाथ होणार आता आपण कामिनी. माझा संसार तर पणाला लागलाच आहे. आई पण कामिनी चल. शांभवी थांब. हे बघ श्याम, तुझ्याकडून जी चूक झाली आहे ना ती माफ करण्यासाठी नाही.
पण काय झालं तरी तू या घरची सून आहेस. संकटात असलेल्या प्रत्येकाला राजगुरू मदत करतात. तेव्हा माणूस म्हणून आणि माणुसकी म्हणून आम्हाला मदत करावी लागेल. तुला संकटात सोडणं आम्हाला जमणार नाही. आमचं ते कर्तव्य आहे. नाही 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 हा भैयाजी, नाही नाही, तू तू विश्वास नको ठेवूस हिच्यावर. हो बाईजी कालही असंच वागली होती. आणि आज सगळ्यांसमोर सत्य बाहेर आलंय म्हणून नाटक करतात या दोघी. एक्झॅक्टली. साकेत, तुझं काय म्हणणं आहे? मला काही बोलावंसंच वाटत नाही आता. का वागला तसे दोघं माझ्याशी? काय मिळेल तुम्हाला असं वागा? माझी बाजू समजून न घेता आरोप केलेत माझ्यावर. काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला? का मला खोटं सिद्ध करायचं होतं तुम्हाला? आणि मी सांगितलं जरी असतं तुम्हाला की काय झालंय तरी काय करणार होतात तुम्ही? आईला वाचवू शकला असतात माझ्या? सांगा ना. आज माझी आई राजनाथच्या ताब्यात आहे. तो तिला काही करू शकतो. त्याने जर तिला काही केलं असतं आम्ही काय करणार आहोत? कसं शोधू आईला? कुठे शोधू? काय करू मी? कुठे जाऊ? बोला ना आता. शांभवी 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 शांभवी! शांभवी अगं, पाणी पाणी पाणी. उघडणं दी. शांभवी अरे देवा. शांभवी दी. साकेत, अरे साकेत, लवकर बाहेर ये. शांभवी बघ, बेशुद्ध पडली आहे. साकेत, मी ए उठ ग. शांभवी शांभवी उठ. टाक टाक अजून. हा हा ये उठ. साकेत, अरे बघतोयस काय? बायको ना तुझी, तिची साथ द्यावी लागेल तुला आता. जा आता, तिला तुझ्या आधाराची गरज आहे. अरे जा बाबा. साकेत, अरे तू नाही सावरणार तर कोण सावरणार तिला? प्लीज मला माफ कर. मला माहिती मी तुझ्या लायकीची नाही.
आईला सोडा. आईला सोडा. बायजी हे सगळं नाटक सुरू आहे. छवी बस. यापुढे कोणीही काहीही बोलणार नाही. अनिकेत आणि तुझ्या वागण्यामुळे ना साकेत आणि शांभवीचा संसार तुटलाय. त्यांच्यात दुरावा निर्माण झालाय. अगं या क्षणी तिच्या आईला वाचवणं जास्त महत्वाचं आहे हे तरी लक्षात घ्या. साकेत, अरे तिला खोली घेऊन जा. जा. छवी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अनिकेत, मी तुला जरा सेन्सिबल समजत होते, पण तू या छवीच्या नादाला लागून पुरता बिघडलायस. रोज या घरात वाद आहेत तुमच्यामुळे. आई तर काय, अनिकेताला तू प्रॉमिस तोडलंस. आपलं घर एकत्र नाही राहिले. निरंग्या, आपण सत्य सगळ्यांसमोर आणलं, पण आपणच चुकीचं ठरलो. छवी, छवी शांत हो. हे बघ, अख्खं जग जरी तुझ्या विरोधात असलं ना तरी मी तुझ्या सोबत आहे काय. आणि शांभवी आत्ता सगळ्यांना फसवते, पण एक दिवस आपण तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू आणि तेव्हा ती स्वतः रचलेल्या या जाळ्यात स्वतःच अडकेल. बघतो. साकेत, 2 मिनिटं इथे बसतोस का रे? मला बोलायचंय तुझ्याशी. मला काही बोलायचं नाही तुझ्याशी शांभवी. मला मान्य आहे, मी चुकले. मी मान्य करते. मला तुला नाही काही सांगता आलं, पण एकदा स्वतःला माझ्या जागी ठेवून विचार कर ना प्लीज. मला माझ्या आईच्या जीवाची खूप काळजी होती. मला खूप भीती वाटत होती. एकीकडे माझा संसार पणाला लागला होता. मी नाही काही सांगू शकले तुला. प्लीज मला समजून घे ना. प्लीज. असेल तुझं हे कारण खरं असेलही, पण एकदा तूही स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ ना शांभवी. काय वाटलं असेल मला? जीवापाड प्रेम केलंय मी तुझ्यावर शांभवी. आणि जेव्हा आपली बायको आपल्याशी एवढं मोठं खोटं बोलते तेव्हा काय वाटलं असेल मला? विचार केलायस कधी? शांभवी, तुझा भूतकाळ स्वीकारून मी तुझ्याशी लग्न केलं होतं, हो की नाही?
मग तो भूतकाळ पुन्हा तुझ्या आयुष्यात आला, तुला त्रास द्यायला लागला, आणि त्याचा तुला त्रास होतोय हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी त्याला पोलिसाच्या ताब्यात द्यायचा प्रयत्न केला. पण नंतर काय कळलं? नंतर कळलं कुठल्या तरी गोडाऊन मध्ये आग लागली आणि त्या आगीत जळून तो मेला. आणि मग काही दिवसानंतर तोच मेलेला राजनाथ पुन्हा जिवंत आमच्या घरात आला, तोही माझा ड्रायव्हर बनून. कसं शक्य आहे? आणि मुळात त्याला नोकरीवर ठेवण्यासाठी तूच होकार दिला होतास ना. तू होकार का दिला होतास हे आता कळतंय मला शांभवी. तुला माहिती होतं राजनाथ जिवंत आहे, तुला माहिती होतं तो माणूस राजनाथच आहे, तरी सुद्धा तू होकार दिलास. म्हणजे मी रोज त्याच्या हातात माझ्या कारची चावी देऊन मूर्ख ठरत होतो. माझ्या बायको समोर आणि तिच्या आधीच्या नवऱ्यासमोर मी एक मूर्ख माणूस ठरलो शांभवी. तसं नाहीये काहीच. मी तुला खरंच सांगते, माझ्यात आणि त्याच्यात आता काही संबंध नाहीये. आमच्यात काही ना तो उरलं नाहीये. बास झालं शांभवी, बास. यापुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कळलं? शांभवी, हात पकडलास मला. बाई आजी म्हटली म्हणून तुला या घरात राहू देतोय मी. नवरा म्हणून माझं कर्तव्य पार पाडतोय याचा अर्थ असा होत नाही की मी तुला माफ केलंय. माझा विश्वासघात केलाय शांभवी तू. मी नाही तुला माफ करू शकत, कधीच नाही. आणि आपलं नातं आपलं नातं तू ज्या दिवशी खोटं बोललीस ना शांभवी, त्याच दिवशी संपलंय आपलं नातं. जिजू जिजू, तिला तुमची गरज आहे. तिला असं एकटीला सोडून नका जाऊ, प्लीज प्लीज. बस जिजू ऐका ना जिजू, प्लीज जिजू. दी आता काय करायचं? त्या म्हातारीने थांबवलं तरी तो साकेत थांबत नाहीये. अगं त्याचा ना तुझ्यावरचा पूर्णपणे विश्वास उडालाय. काय करायचं आपण? ती मला भीती वाटते खूप. खेळ असा अर्धवट सोडून चालणार नाही. काहीतरी करावंच लागणार. साकेत जर माझ्यापासून दूर गेला तर या घरात माझी काहीच किंमत होणार नाही. आणि ते छवी आणि अनिकेत माझी पूर्ण वाट लावतील. पण काय करणार? मोठं काहीतरी घडणार. असं मोठं नाटक होणार की माझा गुन्हा बाजूला राहील आणि सगळे मला सिंपथी देतील. सगळ्यांना फक्त माझ्यावर झालेला अन्याय दिसेल. हॅलो, मम्मा पाणी. चला इतक्या रात्री तू? तुला कोणी बोलवलं?
मी बोलवलं. माही, माही, आजपर्यंत तुम्ही खूप प्रेमाने हे घर जपलंय. सगळी नाती सांभाळले, सगळ्यात जबाबदाऱ्या पार पाडल्या. या घरातून जाताना तुम्ही हे सगळं मला सोपवून गेला होता. आज हे सगळे अधिकार मी पुन्हा तुम्हाला सोपवते. हे सगळं पेलण्याची लायकी नाही आता माझी. मी या घरातनं जाणंच योग्य आहे. आणि ही जाणीव दुसऱ्या कोणी नाही, तुमच्या लेकीने छबीनेच करून दिली मला. शांभवी, तू असं काय बोलतेस? अगं काय झालंय? सांगते, सगळं सांगते. माझ्यापेक्षा तुम्हाला घरातले सगळं सांगतील. खरं तर तेवढी सांगायची लायकी उरली नाही आता माझी. बाई आजी, मला माहित नाही तुम्ही मला माफ करू शकाल की नाही. पण आज शेवटचं एकदा माझ्या मनातलं बोलते. तुम्ही आजपर्यंत खूप प्रेम केलं माझ्यावर, तरी मी तुम्हाला खूप दुखावलं. माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागली. मी ज्या घरात राहिले ना बय्याची, या घरात सतत वाद आणि तमाशे होत राहतील. माझ्या घरातनं जाणंच योग्य आहे. वेळेत जेवण करा, औषधं पण वेळेत घ्या, तब्येतीची काळजी घ्या. ते भेट द्या. बाहेरच्यांची पण काळजी. कियारा, तुला जर कधी दुखावलं असेल तर प्लीज मला माफ कर. सगळ्यांची काळजी घेशील ना? मोरू काका, हे घर तुम्ही कायम हसत ठेवलंय. असंच हसत ठेवा. नेमकं काय झालंय? शांभवी असं निर्वाणीचं का बोलतीये? मला सांगेल का कोणीतरी काय झालंय? राजनाथ परत आला. तो मेला होता असं सगळ्यांना वाटत होतं, पण तो परत आला. तो इतके दिवस मला ब्लॅकमेल करत होता माहिती, कारण त्याने आईला किडनॅप केलं.
मला हे सगळं माहिती होतं, पण नाही सांगितलं मी कुणाला. मला खूप भीती वाटत होती, कारण त्यांनी मला धमकी दिली होती, मी जर घरी सगळ्यांना खरं सांगितलं तर तो आईला जीवे मारेल.